बाबा, तुम्ही सांगितलं होतं ते तुमचं बँकेचं पासबुक अपडेट करून आणलंय हो. कथाविश्व. रोहितचे बाबा नुकतेच महिनाभरापूर्वी रिटायर झाले होते. आधी खरं तर वाट पाहत होते कधीही एकदाचा रिटायर होतो ह्याची, पण महिनाभरातच घरात राहून कंटाळले होते. रोहितची आई टी व्ही समोर मटार सोलत बसली होती. तिथेच समोर बसून ते पण तिला सोलून द्यायला मदत करत होते. रोहित आला तसा, पण जरा अपसेटच दिसत होता. बाबा, तुमच्या अकाउंटमध्ये एवढेच पैसे कसे हो? 23 लाख रुपये फक्त. आज कॉलेजमध्ये त्याचे वरच्या खिशामध्ये ठेवलेले पासबुक एका मित्राने उघडून बघितलं, पण त्यावर काहीच कॉमेंट न करता पुन्हा हळूच खिशात ठेवून दिलं. त्याचं त्याला वाईट वाटलं. त्याच्या ग्रुपमधले सगळे पैसेवाले आहेत याची कल्पना होती त्याला. इतकी वर्ष रोज ऑफिसमध्ये 8 तास घालवून शेवटी एवढी शिल्लक कशी काय हो तुम्ही बाबा? माझ्या एका मित्राने वर्षभरात घर बसल्या 30 लाख कमावले आहेत, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून. रोहितच्या आईला ते ऐकवलं नाही. मान वर करून तिने बाबांकडे पाहिलं. त्यांना काय वाटलं असेल असा विचार आला तिला, पण बाबा शांत होते. नजर खालीच होती त्यांची. रोहितच्या बोलण्याने बाबा नक्कीच मनामध्ये कुठेतरी दुखावले आहेत हे जाणवलं तिला. थोड्याच वेळात ते काही न बोलता उठून बेडरूममध्ये निघून गेले. रोहितकडे थोडं रागानेच बघता ती पण स्वतःला कंट्रोल करत होती. बाबांनी आजवर किती काय आणि कसं केलं याची रोहितला कल्पना नव्हती. ती आज काहीही झालं तरी त्याला द्यावी म्हणून तिने खुणेनेच त्याला जवळ येऊन बसायला सांगितलं. तुझे बाबा कसं आयुष्य काढत आले आहेत हे तुला माहीत नाही रोहित. आज तुझं बोलणं ऐकून मला तुला सगळंच सांगावंसं लागेल. ऐकशील का शांतपणे? पावसाचे दिवस होते ते. तुझ्या वेळी मी दवाखान्यात ॲडमिट होते. एक दिवस बाबा घरून माझ्यासाठी डबा घेऊन येत असताना रस्त्यात त्यांची स्कूटर स्किड झाली. मोठा ॲक्सिडेंट झाला. तुझा जन्म झाला तेव्हा ते बेशुद्धच होते. उपचारादरम्यान काय झालं कुणास ठाऊक, अचानक त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत म्हणाले डॉक्टर. ट्रान्सप्लांटसाठी किडनी मॅच होऊ शकणारे आवश्यक डोनर कोणी मिळेनात. आजतागायत कोणी मिळाला नाही. आठवड्यातून 2दा स्वतःच जाऊन ते डायलिसिस करून येतात. अशक्य झाले आहेत तेव्हापासून. ऑफिसचं काम करून थकून येतात. अशा परिस्थितीतही तुला एक उत्तम बॅडमिंटनपटू, गिटारिस्ट, शिवाय अभ्यासात हुशार, त्यांनीच वेगवेगळ्या कोच, टीचर्सकडे नेऊन बनवलं आहे. तुला त्यांच्या तब्येतीबद्दल काही कळायला नको असं त्यांनीच मला बजावलं होतं. त्याच्या करिअरमध्ये बाधा यायला नको म्हणायचे. वर्षाचा 12-15 लाख त्यांच्या ट्रीटमेंटचा खर्च, तुझ्या शिक्षणाचा तसंच इतर गोष्टींचा खर्च कशी शिल्लक होणार तूच सांग. घर चालवणं सोपं गोष्ट नसते रे बाळा. आयुष्य सगळं त्यात खर्च होतं तेव्हा कुठे पुढे सुखाचे दिवस येतात. काय कमी केलं त्यांनी तुझ्यासाठी ह्याचा कधी विचार केलास आहेस? तू कशात मागे राहायला नको म्हणून स्वतःचा विचार न करता सगळ्या गोष्टीत तुला सर्वोत्तम करायचा प्रयत्न केला. त्यांना नाही वाटलं उरलेलं आयुष्य सुखात काढावंसं. स्वतःच्या खुशीसाठी काय केलं त्यांनी आजपर्यंत? ऑफिस घर एवढंच करत आले आजपर्यंत. आराम करायचं वय, पण रिटायर झाल्यावरही घरी स्वस्त बसवेनात त्यांना. सतत तूच डोळ्यासमोर. रोहितला हे करू ते करू, दुसरं काही ध्येयच नाही त्यांचं. आपल्याला किडन्या नाहीत हे तर ते सोयीस्करपणे विसरले आहेत असं वाटतंय कधी कधी. रोहितने मान वळवली आणि काही न बोलता उठून आपल्या रूममध्ये निघून गेला. बहुतेक डोळ्यातले अश्रू व्हायला दिसू द्यायचे नव्हते त्याला. पुढच्याच आठवड्यात रोहित मित्रांसोबत कॉलेजच्या 10 दिवसाच्या एक्झिक्युशन ट्रिपला गेला असताना एक दिवस हॉस्पिटलमधून बाबांना फोन आला. एक किडनी डोनर मॅच होतोय. ट्रान्सप्लांट करून घेणार असाल तर लगेच ॲडमिट व्हावे लागेल. अचानक कसं काय ॲडमिट होणार? त्यात रोहितही नेमका नाही आताशी असा त्यांचा विचार सुरू होता. पण हा डोनर पुन्हा हातचा जायला नको म्हणून ते शेवटी त्याच रात्री होऊन गेले ॲडमिट. दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झालं. छान झालं, यशस्वी झालं म्हणाले डॉक्टर. 8 दिवस झाले असा डिस्चार्ज मिळणार होता. जायच्या आधी बाबांना डोनरला भेटण्याची इच्छा होती, पण हे फर्स्ट फ्लोअरवर होते आणि तो डोनर 24व्या फ्लोअरवर आहे असं कळलं त्याला. पण आजच डिस्चार्ज मिळणार होता. बाबांच्या आग्रहावरून सिस्टर व्हीलचेअरवरून बाबांना लिफ्टमधून वर घेऊन जायला तयार झाली होती. आई होतीच सोबत. तुमचा डोनर वेगळाच आहे की हो दादा?
ही डोनर लोक करोडो घेतात बघा किडनी द्यायचे. पण आश्चर्य म्हणजे तुमचा डोनर एक पैसा नको होता. त्याच्या ऑपरेशनवर होणारा सगळा खर्च देखील त्याच्या मित्रांनी भागवला. पहिल्यांदा बघितलं बघा असं. एवढा खुश आहे तो आणि त्याचे मित्र तुमचं ऑपरेशन छान झालंय समजल्यापासून. वेडे वाटले आम्हाला सगळ्यांना. लिफ्टमधून वर जाता जाता सिस्टर बोलत होती. 24व्या फ्लोअरवर समोरचं डोनरची रूम होती. VIP रूममध्ये होता तो. बेडभोवती मित्र असल्याने तो दिसत नव्हता. एव्हाना आईच्या लक्षात आलं होतं डोनर कोण होता ते. डोळ्यातून ऑलरेडी अश्रू वाहू लागले होते तिच्या. धक्का बाबांना बसला रोहितला बेडवर बघून. त्यांना भरून आलं लेकराला बघून. अरे बाळा, हे सगळं करायच्या आधी सांगायचं तरी ना. तुम्ही तरी इतकी वर्ष कुठे सांगितली बाबा. दोघेही एकमेकांना बिलगले होते. डोळे अश्रू गाळत होते. आई दुरून समाधानाने बघत होती. मित्र स्तब्ध होते.